आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. चोरीचे सोन्या चांदीचे दागिने विक्रीपूर्वीच पोलिसांच्या जाळ्यात. तोड बांगलादेशी नागरिक ताब्यात. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चोरीचे सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या 2 संशयितांना अटक करून मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई 17 मार्च 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या आदेशानुसार मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या इसमावर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्ती केली होती. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे 2 संशयित इसम चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी मोटरसायकलवरून झुलेलाल मंदिर ते कोल्हापूर रोडवरील वुडलँड हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून झुलेलाल मंदिराजवळ संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी आपली नावे हिवेल फरवाड सोनार वय 35, पारोश शोयदुल चोगदार वय 27, दोघे मूळचे बांगलादेशातील असल्याचे सांगितले. पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपी हिवेल सोनार याच्याकडून प्लास्टिक पिशवीत ठेवलेले सोन्याचे दागिने, मोबाईल, बांगलादेशी ओळखपत्र आणि रोख रक्कम मिळून आली. तसेच दुसऱ्या आरोपीकडून सॅकमध्ये संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू असून त्यांनी केलेल्या इतर गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.